नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं मिसेस अनिताज लाईफ या चॅनलमध्ये। तर आजची रेसिपी आहे अळणी चिकन। आता अळणी चिकन म्हटलं की मोठ्यांना फारच आवडत नाही, पण आमच्या घरी तरी बऱ्याच जणांना आवडतं। मग मी सुरुवातीला बाजरीच्या भाकरी बनवायला घेतल्या, कारण बाजरीच्या भाकरी उष्ण प्रदेशातच केल्या जातात बऱ्यापैकी। पण हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी किंवा आपल्या आरोग्याच्या तक्रारी असतील तर बाजरीच्या आणि नाचणीच्या भाकरी चांगल्या असतात, म्हणून आम्ही बऱ्यापैकी बाजरीच्या भाकरी खातो आणि आम्हाला खूप आवडतात सुद्धा। आता बाजरीची भाकरी मळताना पाणी जे घेतो त्यामध्ये थोडंसं मीठ घालून जर बाजरीच्या भाकरी केल्या तर त्या खूप आणि खूप टेस्टी लागतात आणि खायलासुद्धा पचायलासुद्धा त्या हलक्या असतात। म्हणून मी मात्र आज बाजरीची भाकरीच निवडलेली आहे। आणि चिकनचा रस्सा म्हणलं तर त्याच्याबरोबर ज्वारीची भाकरी छान लागते। अगदी नाचणीची भाकरी बऱ्यापैकी खात नाहीत, पण ज्वारीची, बाजरीची किंवा मक्याची भाकरी तर आपण करतोच आणि भाकरीमध्ये तसंही चिकन छानच लागतं। म्हणून मी इथं मस्तपैकी अशी छान भाकरी एक थापून घेतलेली आहे आणि ती आत्ता भाजून पण घेतलेली आहे। तर चला आता पुढची रेसिपी आपण बनवणार आहे ते म्हणजे आपण अळणी चिकन। मी इथं चिकन आणलेलं आहे 1 किलो, तर ते चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर बऱ्यापैकी चिकन हे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये न शिजवता बऱ्यापैकी कुकरमध्ये शिजवलं जातं। आता कुकरमध्ये जरासं तेल घालून मी कांदा परतवला आहे, त्यानंतर हा सगळा मसाला केलेला तो घालून घेतलेला आहे। हा मसाला म्हणजे थोडंसं खोबरं, कोथिंबिरी, आलं, लसूण आणि जिरं इतकं सगळं घालून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे। मग हे अगदी कमी तेलामध्ये मी भाजून घेतलेलं आहे, अगदी खूप तेल मी वापरत नाही, अगदी कमी तेलामध्ये तुम्ही पाहू शकता। आणि मसाला थोडासा असा खाली चिकटायला लागला असं जाणवलं की हलवत हलवत भाजायचं आणि खाली चिकटायला लागला असं जाणवलं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। आता तुम्ही पाहू शकताय त्यामध्ये पाणी घातलं, थोडंसं हळद आणि मीठ घातलं, त्याच्याबरोबर घरकुल मसालासुद्धा घालून घेतलेला आहे। हा इथे मी घरकुल मसाला घातलेला आहे, त्यामुळं त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि याचं तेल सुटेपर्यंत छानसं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे। आता चिकनला मी कोणताही मसाला लावून घेतलेला नव्हता आणि उद्यापासून आता श्रावण सुरू होतोच, तर म्हणलं की आपण हे चिकनचा बेत करूयात आणि मुलांना आमच्या अळणी चिकन खूप आवडतं। मग त्यामुळं म्हणलं की आज अळणी चिकनच बनवूयात, जर त्यातून खाऊन रात्रीचं शिल्लक राहिलं तर मग त्याची आमटी बनवता येईल, म्हणून मी एवढाच बेत केला होता। आता चिकन टाकल्यानंतर मग परत जराशी हळद आणि मीठ तेही घालून घेतलं आणि ते छानसं मिक्स करून घेतलं। आणि हे सगळं करताना गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे आणि फक्त कुकरचं झाकण लावून 1 ते 2 मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे। आता इथं तुम्ही पाहू शकता की 1 ते 2 मिनटानंतर छान वाफलं। आता इथं माझा घरकुल मसाला मी ते घालून घेतलेला आहे। त्यानंतर गरम केलेलं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। जितका आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्यानुसार साधारण पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। मग मस्त असं तयार होतं आपलं अळणी चिकन। आषाढ महिन्यातली आमची शेवटची पार्टी तर झाली आहे। तुमची झाली का आषाढ महिन्यातली शेवटची पार्टी? तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका।